नुकत्याच महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचं इलेक्शन संपन्न झालं आणि याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला दिसून आली असेल की एमआयएमची संख्याबळ ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तुम्हाला एक गोष्ट नोटीस करून देतो की 2014 मध्ये बीजेपीचं सरकार स्थापन झालं, तेव्हा बीजेपीचे संख्याबळ जसजसे वाढत चाललेले आहेत तसतसेच एमआयएमचे संख्याबळ हे महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेले आहेत. आता हे कशामुळे होतंय की जेव्हा बीजेपी हे हिंदुत्वाचा नारा देऊन हिंदुत्व हिंदुत्व जेव्हा म्हणतं त्याची रिॲक्शन ही मुस्लिम संघाकडून हे मुस्लिम पक्षाला वोट शेअर ट्रान्सफर होताना दिसत आहे. म्हणजेच काय की जे वोट्स हे काँग्रेसला याच्यापूर्वी मिळत होते ते वोट्स आता ट्रान्सफर होऊन हे एमआयएम पक्षाला मिळत आहे. त्याच्यामुळे यांची संख्याबळ वाढत चाललेली आहे. कैसा हराया. असं मुंब्र्यामध्ये आपण पाहिलं असेल की मुंब्र्यामध्ये नगरसेविका म्हणते की आम्ही मुंब्र्याला हिरवमय करून टाकू. त्याचा वेगळा अर्थ हा महाराष्ट्रामध्ये निघू शकतो. तर त्याच्यामुळं ह्याचा फायदा हा एमआयएमला होऊ शकतो किंवा बीजेपीला होऊ शकतो किंवा अजून जे धर्मांग जातीवादी संघटना आहेत त्यांना होऊ शकतो दोन्ही साईडला. पण ह्याचा फटका नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला होऊ शकतो. त्याच्यामुळं असल्या स्टेटमेंटला गांभीर्याने घेऊन लोकांनी सावध राहायला पाहिजे आणि ह्यांचा बळी होता कामा नये. धन्यवाद.